बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। एक हिंदी मध्ये असं म्हणतात की जिसने की शरम उसके फुटे करम, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यांनी एखाद्या गोष्टीमध्ये लाज बाळगली की समजायचं त्याचा बट्टा बोर झाला। गोरेगावकरांनो नमस्कार, मी अमित जोशी, बंदा आहे बिंदास आहे आय लव्ह गोरेगावच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय। मी बहुधा मराठीमध्ये जास्ती विषय घेत असतो, त्याला कारण असं असतं की मराठीबद्दल एक कळकळ म्हणा किंवा असं वाटतं की मराठी माणसाने पण कुठेतरी स्थायिक व्हावं, मराठी माणसाचं काहीतरी अस्तित्व असावं, यासाठी 15 दिवसातून महिन्यातून मी एकदा हा विषय तुमच्या समोर घेऊन येत असतो। आज तोच विषय मी तुमच्या समोर नव्याने घेऊन आलोय। 2 उदाहरणं तुम्हाला सांगणार, त्याच्यावरनं संपूर्ण चित्र हे तुमचं स्पष्ट होणार। पहिलं चित्र, मी एक 15 दिवसापूर्वी एका माजी नगरसेवकाच्या कार्यालयामध्ये बसलो होतो। तिथे एक उत्तर भारतीय परप्रांतीय फेरीवाला आला। त्या फेरीवाल्याचा काही प्रॉब्लेम होता, त्यांनी त्या माजी नगरसेवकाला सांगितलं। जाता जाता त्या माजी नगरसेवकाने त्या फेरीवाल्याला विचारलं की आप रहते किधर हो? तो म्हणाला सर मेरा तो जो धंधा चलता है वो 2 बाय 3 का हम लोग स्टॉल लगाते हैं स्टेशन रोड पे, वहां पे मेरे 2 या 3 स्टॉल है। नहीं नहीं आप रहते किधर हो? सर उन्नत नगर में बंगला है, वहां पे मैं रहता हूँ। बंगला है? हाँ सर मेरा खुद का बंगला है। म्हणजे फेरीवाला जो तिथे रस्त्यावर बसून 12 तास काही पैसे कमवतो, पण राहतो कुठे? बंगल्यामध्ये। आता दुसरी गोष्ट, एक 8 दिवसापूर्वी गोरेगाव पूर्वेकडील एका इंडस्ट्रियल इस्टेट आहे, तिथे माझ्या एका मित्राचं कार्यालय, मी तिथे बसलो होतो। त्याला काही कामगारांची गरज होती। मी त्याला विचारलं की बाबा तुला जर कामगार पाहिजे, पिऊन पाहिजे, क्लर्क पाहिजे, तर आपल्या गोरेगावमध्ये मराठी लोक आहेत, तू मराठी बिझनेसमन आहे, तर तू त्यांना का ठेवत नाही? अरे नको नको बाबा, मराठी मुलांचं नाव घेऊ नकोस। म्हटलं का बाबा असं काय झालं? अरे काय नाही, काम करत नाहीत, 8 तासाची ड्युटी झाली पळत सुटतात, ओव्हरटाईम करायला मागत नाहीत, इथे आले की युनियन बाजी करतात, युनियनला घेऊन येतात, आमच्यावर दमबाजी करतात। आपल्याला हे सगळं परवडत नाही। त्यापेक्षा आपल्याला उत्तर भारतीय परप्रांतीय किंवा मराठी माणसं जास्ती परवडतात, जे इमान इतबारे काम करतात आणि जी मेहनत अंगावर पडेल ती करतात। मग माझ्या मनात असा विचार आला की मराठी तरुण असा का करतो? म्हणजे वय वर्ष 20 ते वय वर्ष 50 या वयोगटामधली जी लोक आहेत, मराठी लोक आहेत, त्यातील सगळीच काही शिक्षित नाहीयेत, काही 10वी शिकली आहे, काही 12वी शिकलेली आहेत, व त्यांच्यासमोर रोजगाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। म्हणजे तुम्हाला मी सांगतो, जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा अनेक मराठी लोकांच्या, म्हणजे इतर लोकांप्रमाणे अमराठी लोक पण आणि मराठी लोक पण, अनेकांच्या पोटाला पीळ पडला। कुटुंबियांवर जेव्हा असं कळलं की नाही बाबा आता आपल्याला कुठेतरी काम धंदा करणं काहीतरी गरजेचं आहे, तेव्हा अनेक मराठी लोकांनी एक तर घरातून काही छोटे व्यवसाय सुरू केले, अनेकांनी रस्त्यावर स्टॉल मांडले। 1 वर्ष हे चित्र होतं। त्याच्यानंतर लॉकडाऊन उठला आणि हे सगळे उठले, कोणीच तुम्हाला दिसले नाही। त्यानंतर एका दुसरा तिसरा मराठी माणूस जर सोडला तर सगळ्यांनी आपला गाशा गुंडाळला। मला हे कळत नाही की एखादा उद्योगधंदा करण्यात किंवा एखादा व्यवसाय करण्यात किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी करण्यात मराठी तरुण लाज का बाळगतो? का बाळगायची लाज? आपल्याला आपलं घर चालवायचं आहे, आपल्याला आपलं कुटुंब चालवायचं आहे। आज जर आपल्यावर आपलं कुटुंब अवलंबून आहे तर आपल्याला ते केलं पाहिजे। लाज बाळगण्यासारखं काही नाही, याच्यात पैसा आहे। आता तुम्हाला थोडं उदाहरण देतो। पेपरवाले, गोरेगावात जितके पेपरवाले सकाळी येऊन पेपर टाकतात, त्यांची पेपर टाकण्याची वेळ काय असते हो? सकाळी 7:30 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत, म्हणजे 2 तास ते पेपर टाकतात। कोण आहेत ते सगळे? जवळपास सगळे परप्रांतीय आहेत। त्यांची कमाई काय आहे? 30 ते 35 हजाराच्या घरात महिन्याला आहे। कारण पेपरवाल्यांना, कारण आम्ही पेपर चालवतो, पेपरवाल्यांना 25 ते 30% आणि अगदीच मोठे पेपर असतील किंवा छोटे पेपर म्हणा 40% कमिशन मिळतं। त्यामुळे सहजासहजी या 3 तासामध्ये जवळपास
25 ते 30 हजाराची कमाई ही महिन्याची आहे. पूर्वी 3-4 मराठी लोक हे करत होते. मग त्यांनी काय केलं, त्या परप्रांतीयांना 1 आणि 1.5 लाखाला आपला धंदा विकला आणि आज ते घरी बसले. त्यानंतर येऊया आता रस्त्यावर तुम्ही सकाळी बघा, इडली वड्याच्या छोट्या छोट्या असे स्टॉल दिसतात तुम्हाला. सायकलवर जाणारा, स्टॉलवर बसणारा, त्यांची कमाई माहितीये तुम्हाला? महिन्याला ही मंडळी देखील 40 ते 50 हजार रुपये कमवतात. आणि नुसते कमवत नाही तर आज तुम्ही LT नगर मध्ये गेला 1 नंबरला, तर तिथे एक व्यक्ती पूर्वी बाहेर छोटासा स्टॉल टाकून इडली आणि वडा विकायचा. आज त्यांनी स्वतःच्या मालकीचं बाजूलाच दुकान घेतलंय आणि त्यात हॉटेल म्हणून त्याने नाव देऊन तिथे तो धंदा सुरू केलाय. इतर फेरीवाले बघा, अगदी 100मध्ये फक्त 5 फेरीवाले हे मराठी दिसतील, बाकी तुम्हाला दिसणार नाही. जे विक्रेते आहेत ते सर्व परप्रांतीय म्हणा किंवा अमराठी आहे. मराठी माणसाला लाज वाटते, मी रस्त्यावर बसून कसं विकू किंवा मी कोणाच्या घरात जाऊन मी कसं देऊ, त्यामुळे ते त्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे फेरीवाले, आपण म्हणतो फेरीवाले, सगळ्यांची कमाई आहे. उगाच कोणी धंदा करत नाही, ते मेहनत करतात. ते सकाळी येतात, बसतात, संध्याकाळी रात्रीपर्यंत बसतात आणि निघून जातात. का तर त्याच्यातून त्यांचं घर चालतं, त्याच्यात त्यांची कमाई आहे. पुढच्या भवितव्यासाठी ते पैसे जमवून ठेवतात. त्यांना माहिती आहे की आपल्याला याच्यातून पैसे मिळणार आहे, त्यामुळे ते तेवढीच मेहनत करतात. मराठी तरुणांना किंवा मराठी माणसाला मेहनत करावीशी वाटत नाही, त्यामुळे तो धंदाच लावत नाही. तो रस्त्यावर येत नाही, रस्त्यावर धंदा लावण्याच्या भानगडीत पडत नाही. एखाद्या कंपनीत नोकरी असेल तर तिथे जर तो लागला, मोठे जर पदवीधर असतील, काही चांगले आहेत, एज्युकेटेड लोक पण गोरेगावात आहेत, ते चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत. पण जे माझ्या मते जे अशिक्षित आहेत किंवा 10वी 12वी शिकलेले आहेत, त्यांना जर तुम्ही सांगितलं एखाद्या इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये कामाला लागा, तर ते तिथे कामाला लागतात. 8 तास म्हणजे 8 तासाची ड्युटी. तिकडच्या मालकांवर दादागिरी करायची. मालकाने जर थोडं काय बोललं तर एखादी युनियन घेऊन यायची, ती युनियन त्या मालकाच्या मागे लागायची. त्यामुळे गोरेगावातले जे इतर इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते विचार करतात, मग बाबा कशाला आपण रिस्क घ्या, मराठी मुलांना कशाला ठेवा, म्हणजे आ बैल मुझे मार अशी स्थिती मी का करू. त्यामुळे ठेवायला मागत नाही. आज गोरेगावमध्ये किती मोठ्या कंपन्या आहेत. आज छोट्या मोठ्या जवळजवळ 1000 ते 1500 कंपन्या गोरेगाव ईस्ट आणि वेस्ट मध्ये आहेत. पण ते मराठी मुलांना, मराठी तरुणांना, मराठी माणसांना, गोरेगावातल्या जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार द्यायला मागत नाही. मराठी माणूस इथेच चुकतो, इथेच मागे पडलाय. मराठी माणूस कशाला प्राधान्य देतो तर राजकारणाला प्राधान्य देतो. अख्खा दिवस शाखेच्या बाहेर बसलेले असतात, काँग्रेसच्या कार्यालयात असतात, राष्ट्रवादीच्या कार्यालयात असतात. इथेच ही मराठी तरुण आणि माणसं जास्ती लागतात. कुठे सभा असली, कुठे आंदोलन असली, मग ही मराठी माणसं दिसतात. काय मिळतं याच्यातून? ठीक आहे, राजकारण हे पॅशन आहे, ते असलंच पाहिजे. प्रत्येकाने राजकारण खेळलं पाहिजे, अनेकांना आवड आहे. पण किमान आपलं घर सांभाळून, आपला धंदा, आपला व्यवसाय, आपली नोकरी हे सांभाळून मराठी तरुणांनी आणि मराठी माणसांनी राजकारणाकडे बघायला पाहिजे. राजकारण हा धंदा बनवता काय कामा नाही. कारण तुम्ही मेहनत करता. मलाई खाणारे राजकीय नेते पदाधिकारी असतात. तुम्हाला काही मिळत नाही, फक्त चहा मिळतो, नाश्ता मिळतो, बस. याच्या पलीकडे काही मिळत नाही. त्यामुळे मराठी तरुण आणि मराठी माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही गोष्टीत लाज बाळगण्याची गरज नाही. धंदा हा धंदा असतो, व्यवसाय हा व्यवसाय असतो, नोकरी ही नोकरी असते. पहिलं आपलं कर्तव्य हे आपल्या कुटुंबासाठी आहे. आपली मुलं बाळ आहेत, आपले आई वडील आहेत, यांचं घर कसं चालेल, यांचं पोट कसं भरता येईल, यांचा पुढचा उदरनिर्वाह कसा चालता येईल, उद्या आपल्याला काय झालं तर आपल्या मागे यांचं काय होईल, हा विचार करून तरी मराठी तरुणांनी, मराठी माणसांनी छोटे छोटे व्यवसाय रस्त्यावर करा ना. 4 तासासाठी करा, 8 तासासाठी करा, पण रस्त्यावर करा. इतर जण करतात, तुम्हाला का करता येत नाही? तुम्हाला जर कोणी अडवत असेल तर पकडा राजकीय पक्षांना. कारण ह्याच लोकांनी या सगळ्या परप्रांतीय लोकांना, अमराठी लोकांना रस्त्यावर बसवलंय. तुम्ही त्यांच्या मागे उभे राहतात, तुम्हालाही त्यांनी मदत केली पाहिजे. लाज सोडा, लाज बाळगू नका. कारण मी मगाशीच म्हटलं की जो करे शरम उसके फुटे करम. जो लज्जा करतो, जो लाज बाळगतो किंवा जो अतिरेकपणा करतो तो कधीच आयुष्यात पुढे येत नाही. मग तो काय शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणूनच राहतो. आज मी कित्येक मराठी लोक पूर्वीपासून म्हणजे 90च्या दशकापासून बघितले की जे फक्त शाखेमध्ये किंवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून आहेत, आजही तिथेच बसलेले आहेत. काय त्यांचा व्यवसाय आहे, काय करतात, काय नाही, कोणाला काय माहित नाही. जे काय माहिती आहे, जे काय जळतं ते त्यालाच कळतं किंवा त्याच्या घरच्यांना कळतं. पण मला तूर्त तरी असं वाटतं की मराठी माणसा थोडी लाज बाळगू नको. इतर लोक, इतर परप्रांतीय अमराठी माणसं जर दिवसभरात 8 तासात 10 तासात मेहनत करून महिन्याचे 30 ते 50 हजार कमवू शकता, तर तुम्ही कमवू शकता. तेव्हा आजही विचार करा. कळकळीची विनंती आहे, लाज बाळगू नका. कारण पुन्हा एकदा सांगतो की जिसने की शरम
उसके फुटे करम. मराठी माणसासाठी हे खास आहे. मराठी माणसांनी आणि विशेषतः मराठी तरुणांनी हे लक्षात ठेवायला हवं. आता आपण जाऊया दुसऱ्या टप्प्याकडे, म्हणजेच गप्पा टप्पाकडे. गोरेगावकरांनो, आपला दुसरा जो गप्पा टप्पाचा विषय आहे तो आता मी तुमच्या समोर आणतो आहे. आजचा जो विषय आहे तो आपण अशा एका तरुणीला म्हणा किंवा महिलेला म्हणा इथे घेऊन आलोय, जी गोरेगावात राहते, एखाद्या राजकीय पक्षात काम करते आणि फॅशन डिझायनर आहे. म्हणजे एक सेलिब्रिटी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तिने अनेक शो केलेले आहेत फॅशन डिझायनरच्या माध्यमातून. तर ती राहते याच गोरेगावामध्ये. तिचं नाव आहे श्वेता उपाध्याय. श्वेता उपाध्याय जी, नमस्कार. आपका स्वागत है गोरेगांव, आई लव गोरेगांव में. थैंक यू वेरी मच. श्वेता जी, सबसे पहले आपसे मैं ये सवाल पूछूंगा कि आप फैशन डिजाइनर, जी, तो ये राजनीति में आने का कैसे सोचा आपने? राजनीति में आने का ऐसे सोचा कि जब मैं फैशन डिजाइनिंग के तौर पे मैं बहुत जगह जाती थी और लोगों से मिलती थी, तो मुझे समहाउ ये लगा कि राजनीति के थ्रू हम और ज़्यादा लोगों तक पहुंच सकते हैं, काफ़ी लोगों की मदद कर सकते हैं. क्योंकि फैशन एक ऐसा फील्ड है जो काम से ज़्यादा एक मतलब एक पैशन होता है. अगर किसी को ये पैशन है तो उससे लोग स्वराज मतलब एक काम कर सकते हैं और उससे पैसे कमा सकते हैं. ये स्किल है. मतलब एक हम कहते हैं ना कि एक बीए या एमबीए ये करके आप ये पढ़ाई कर रहे हो. फैशन डिजाइनिंग ऐसा है, उसके लिए आपको कोई भी क्लास करने की पढ़ने की ज़रूरत नहीं है. आप इसको बिना किसी शिक्षा के इसको आप गॉड गिफ्ट समझ के डेवलप कर सकते हो और इससे पैसे कमा सकते हो. अच्छा जी. लेकिन भाजपा क्यों? इतने तो बहुत सारी पार्टियां है, भाजपा को क्यों चुना आपने? भाजपा को मैंने इसलिए चुना कि मैंने ये देखा कि भाजपा के थ्रू लोगों तक पहुंचना मेरे लिए ज़्यादा इजी हो रहा था. क्योंकि काफ़ी लोग उस पार्टी को फॉलो कर रहे हैं. हिंदुत्व की पार्टी है. कुछ एक मुद्दे ऐसे हैं, क्योंकि मैं भी एक ब्राह्मण लड़की हूँ, तो मैंने ये देखा कि मोदी जी ने कुछ जो काम किए हैं, जैसे हमारा मंदिर बने हैं, अयोध्या मंदिर बना है, काशी मंदिर बना है, कुछ एक चीज़ें जो मेरे में मन में कहीं ना कहीं थी कि वो होना चाहिए, तो मुझे मेरे लीडर ने करके दिया, तो समहाउ मैं उन्हें फॉलो करती हूँ. मेरे पूरा परिवार उनको फॉलो करता है, तो मुझे लगा मैं फॉलो करके शायद सुकून मुझे भी मिलता है करने में. अच्छा, आप अभी विधानसभा भाजपा की आई थिंक उपाध्यक्ष हो. जी सर. विद्या ठाकुर जी के साथ काम करते हो, जी, जयप्रकाश बिल्कुल. जी के साथ काम करते हो, जी. हर्ष पटेल जी के साथ आप काम करते हो. जी. इनका नेचर कैसा लगता है? मुझे आपको सपोर्ट करते हैं काम में? बहुत सपोर्ट करते हैं. विद्या जी तो लगभग हर किसी की लोकप्रिय बहन बोले, भाभी बोले, दीदी बोले, माँ बोले, वो एक अपने घर की एक जो कहते हैं ना कि बड़ी बहन या माँ, वो बन के वो सपोर्ट करती हैं. जयप्रकाश जी का सपोर्ट भी लगभग वैसे ही मिलता है. हर्ष जी का सपोर्ट तो ऐसा है कि वो मेरे वार्ड के कॉर्पोरेटर है, नगर सेवक पार्षद जो हम बोलते हैं, तो वो हैं. उनको आप रात को अगर 2 बजे भी फ़ोन करें, जैसे लॉकडाउन के दौरान मैंने देखा कि बिल्डिंग्स में काफ़ी प्रॉब्लम्स हो रही थी, लोगों को जो कोरोना हो रहा था, ऑक्सीजन की प्रॉब्लम हो रही थी, बेड नहीं मिल रहे थे. इतना सपोर्ट उन्होंने किया है हम लोगों को. मैं उनको खुद फ़ोन किया है और उनके कारण मुझे कई लोगों को हॉस्पिटल में पहुंचा पाई. मुझे ऐसा लगता है लॉकडाउन में जो सक्रिय चेहरे थे गोरेगांव में, जी, उसमें आप भी एक थी. जी बिल्कुल. मैंने हर्ष पटेल जी के साथ में और विद्या जी के साथ में काफ़ी काम किया है. तो डर नहीं लगा तभी कि कोरोना है, मुझे कोरोना हो जाएगा? मुझे 2 बार कोरोना हुआ. अच्छा, आपको 2 बार कोरोना? मुझे 2 बार कोरोना हुआ. और पहली बार के कोरोना में तो मुझे लगा ही नहीं कि ये कोरोना. मैं सोचती थी अगर ये कोरोना है तो वो सर्दी खांसी जो होती है वो क्या है. अच्छा. तो समहाउ मैं निकल के कोरोना से तो आ गई. और ये है कि एक पॉजिटिव माइंड के साथ में, फिर वो कोरोना रहे या कोई भी रहे, कुछ भी चीज रहे, अगर आप पॉजिटिव रहते हैं तो आप हर सिचुएशन से बेग होकर बाहर निकलते हैं. चलो, राजनीति का एक आखिरी राजनीति का सवाल, फिर दूसरे सवाल पे आते हैं. जी. कुछ ऐसा मन में इच्छा रहती है कि नहीं मुझे भी इलेक्शन लड़ना है या मुझे भी कुछ बनना है पॉलिटिक्स में आगे चल के, ऐसा कुछ इच्छा है आपकी? मैं पॉलिटिक्स में चुनाव लड़ना है या राजनीति में आगे बढ़ना है वो तो नहीं सोचा है. ये ज़रूर सोचती हूँ कि मेरे जो भी इस पॉलिटिक्स में जो भी मेरे सीनियर्स बैठे हैं, मुझे कोई भी जिम्मेदारी दें अपने मोहल्ले की, अपने एरिया की, अपने गोरेगांव की, तो मैं उसको बहुत ईमानदारी से निभाऊंगी. क्योंकि मुझे ऐसे लगेगा वो मुझ पर बहुत विश्वास करके जिम्मेदारी दे रहे हैं, जिसके के कारण मैं खुद ही आगे बढ़ जाऊंगी. अच्छा, अब राजनीति से निकल के थोड़ा आपके पर्सनल इस पे आते हैं, स्टेज के ऊपर. जी. आप फैशन डिजाइनर हो. जी. तो ये फैशन डिजाइनर का जो भूत सवार मत करो, या आपको लगा कि नहीं इसमें करियर करना है, जी, तो ये क्यों लगा ऐसा कि फैशन डिजाइनर ही होना है? कि सेलिब्रिटी बनना चाहती थी या फिल्म इंडस्ट्री में जाना है?
क्या वजह क्या थी कि फैशन डिजाइनर ही बनना है? मैं ना, एक बहुत छोटा सा शहर है रायपुर, जो आज छत्तीसगढ़ का कैपिटल होके 2000 में जब कुछ जो स्टेट अलग हुए थे उसमें से छत्तीसगढ़ भी एक था, तब उसके बाद तो बहुत डेवलपमेंट हो गए, तो बहुत बड़ा शहर बन गया। लेकिन आज से 20-22-25 साल पहले वो एक छोटा सा शहर होता था जहाँ से मैं आई हूँ। और मैं ब्राह्मण घर की लड़की हूँ, तो हमारे परिवार में उस समय 2 ही फील्ड होती थी, या फैशन डिजाइन या डॉक्टर बनना है या इंजीनियर बनना है। तीसरा ऑप्शन माँ बाप देते ही नहीं थे। और हमारे भी घरों में यही था कि बच्चे को यही 2 में से कुछ एक चूज़ करना है। लेकिन क्योंकि हम पढ़ने लिखने में उतने एक्सपर्ट नहीं थे, तो ये दोनों फील्ड के बारे में सोचा नहीं। लेकिन एक बात मैं बताना चाहूँगी, मैं 8 साल की जब छोटी सी बच्ची थी, तब से मैं कपड़े सिलना शुरू कर दिया था। मैं अपने डॉल के लिए कपड़े सिलती थी। मेरी मम्मी की दहेज की मशीन उषा सिलाई मशीन है, उस मशीन में मैंने कितने कपड़े सिले होंगे। मैंने प्यार किया करके एक फिल्म आई थी, उसमें भाग्यश्री ने जो भी कपड़े पहने थे वो सारे कपड़े मेरी डॉल के पास थे। अच्छा। वो मैंने अपने हाथ से सिले थे। तो मेरी माँ और मेरी बड़ी बहन को ऐसे लगा कि ये लड़की ना डॉक्टर बनने के लिए पैदा हुई है और ना इंजीनियर बनने के लिए पैदा हुई है। तो पता चला कि फैशन डिजाइनिंग नाम की एक फील्ड है जिसमें करियर बहुत अच्छा है, बॉम्बे में जाया जाए और उसमें अपना आगे बढ़ाया जाए बच्ची को। तो मैं भूत सवार बड़े होके तो नहीं हुआ, बचपन से कहते शायद गॉड गिफ्ट था कि मुझे हो गया। क्योंकि 8 साल की बच्ची, मैं स्वेटर बनाती थी, मैं निटिंग करती थी। अच्छा। मैं निटिंग करके बहुत सारे, उस समय मैं बनाना शुरू किया तो मुझसे लोगों ने ऑर्डर देना शुरू किया। 8-9 साल की उम्र में मैंने 800-900 रुपये कमा लिए थे। अच्छा। वो स्कार्फ और स्वेटर बुन बुन के। तो तब से वो आया, और वो ऐसा आया कि अब वो मेरा एक फैशन मेरा पैशन बन गया, और अब वो मेरा करियर है जो आगे बढ़ गई हूँ मैं। लेकिन आप बाहर भी शो करते हो इसके फैशन डिजाइनिंग का बाहर शो नहीं, लेकिन भगवान ने मुझे एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी दी कि इंडिया में जितने बड़े ब्रांड्स हैं, चाहे वो प्रोवोग हो, किलर हो, शॉपस्टॉप हो, वेस्ट साइड हो, जितने ब्रांड्स हैं उन सारे ब्रांड्स में मैंने काम किया इन हाउस डिज़ाइनर के तौर पे। और काफ़ी अंदर के जो डिज़ाइनिंग के एस्पेक्ट्स होते हैं, माइंग, मर्चेंडाइजिंग, मार्केटिंग, ये सारे एस्पेक्ट्स मैंने कवर किए हैं। और उसके चलते मैंने मोर देन 2000 शोज, फैशन शोज किए, एज अ कोरियोग्राफर भी किए हैं। अच्छा। और रही बात बाहर की, तो मैं मिलान से भी मैंने एक वहाँ का सबसे बड़ा कॉलेज जो है मारंगनी कॉलेज, वहाँ से मैंने फैशन इमेज एंड स्टाइलिंग किया है। और वहाँ पे भी जाके मैंने कुछ एक वीडियोस के लिए कॉस्ट्यूम डिजाइनिंग की है। अच्छा जी, तो ये मैं करके आई हूँ। और अब बस एक छोटा सा एक मेरा कोर्स और बाकी रह गया था, जो हमारे इंडिया का सबसे बड़ा कोर्स माना जाता है, पीएचडी। तो मैं पीएचडी कर रही हूँ फैशन में कर रहे हो जी। तर या उपाध्याय आपण आता ते त्यांच्या फॅशन डिझायनिंग मध्ये तर पारंगत झालेले आहेत। आपण त्यांना अशा शुभेच्छा देऊया की राजकारणात देखील जसं ते पुढे 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 त्यांनी फॅशन डिझाईन मध्ये ते गेले, तसंच राजकारणात देखील गोरेगावच्या राजकारणात त्यांना यश मिळो आणि त्यांची पुढची कारकीर्द अशीच भरभराटीची आणि चांगली जावो अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया। मी अमित जोशी, आज एवढंच। बघत राहा, लाईक करा, शेअर करा। पुढच्या रविवारी पुन्हा एकदा मी नवीन विषय घेऊन येईन। तोपर्यंत तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र। श्वेता नमस्कार, आप आहे, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, थैंक यू।